श्री गणेशाय नमः. जय जयाजी सद्गुरु दातारा, अनाथनाथा कृपासागरा, कर्णधारक तूची खरा, भवसिंधू माझारी. तव कृपा बळे करुण, भवपाश हा सुटे जाण. मुमुक्षु जना लागी साधन, कृपा साधन सद्गुरूचे. साधन तव कृपा प्रसादाचे, मज पामरा घडले साचे. सर्व फळ तव कृपेचे, कळुनी आले मज लागी. चरित्र वदावयाचे ज्ञान, मज मतिमंदा असे कोठून. तव चरणी भाव राखून, वदलो ग्रंथ येथवरी. अर्चा विधी स्थापना मूर्तीची, गाठ पडली मान्या भिल्लाची. गुरुसी दीक्षा जाहली यतीची, हा कथा भाग जहाला. आता अवधान द्यावे श्रोत्यांनी, संताचिया चरित्र श्रवणी. मन एकाग्र आपुले करुनी, संत लीला परिसावी. जगी भीती मरणाची, त्यावीण दुजी नसे साची. प्राप्त घडी येता काळाची, जीव रक्षा या पाहतसे. वैद्य डॉक्टर पाचारिती, अमोल औषधाते सेविती. काही दिवस जगावे जगती, भय मरणाचे अनिवार. जप जाप्य करीती साधन, अंगी असता नास्तिकपण. अहमपणा देती सोडून, दगड धोंडे पूजिती. नवस सायास करीती अपार, भावे पूजिती मग द्विजवर. तैसीच श्रद्धा राखुनी फकीरावर, मरण टाळा या पाहाती. दोरे धागे उपाय करीती, भगत भक्तिणी शोधिती. धरुनिया जीवाची प्रीती, शोधिती नाना उपाय. प्रीती नसे त्या जीवाची, आशा बलवत्तर विषयाची. भ्रांती पडतसे मोहाची, जीव गुंतला विषयात. मरण भय नसे जीवासी, ते तो असे शरीरासी. शरीरा कारणे मानवासी, विषय मोहे नाडिले. शरीरासी सोडून जाता प्राण, आप्त स्वकीय करीती रुदन. मृत्युमुखी पडे जो जाण, तया कारणे रडतीना. माझे आता कैसे होईल, मम बाळा ते कोण पोशील. कोड आमुचे कोण पुरविल, नाना वस्तू देऊनी. भगिनी जी का प्रीतीची, आशाबद्ध द्रव्याची. आप्त स्वकीय सर्वांची, हीच रीती असे पै. मेल्या मानवाची गती कैशी, हे तो न आणिती मानसी. आम्हा टाकुनी गेलाशी, रुदन करीती आक्रोशे. ऐसा प्रकार मृत्यूचा, साधारण सर्व जनांचा. परी मार्ग वेगळा संताचा, भय मानिती ना मृत्यूचे. देह जाणुनी अशाश्वत, सदा सर्वदा सावध चित्त. मरण भय नसे तया प्रत, ईश्वर भजनी रत सदा. काळाची उडी पडणार, केव्हा ती कळे तया साचार. सावध राहती निरंतर, जागविती सर्वांसी. भक्ती मार्गाचे जे का नर, ते मरण समयी दिसती मनोहर. सासुरवासिनी देखता माहेर, जैशी आनंदे मना माझी. चराचरी भरला ईश्वर, सगुण मूर्तीचे ध्यान समोर. इतर विषयांचा करुनी अव्हेर, काल ईश्वरा आलिंगिती. कामुक कामिनीकडे कामातूर, खूण पटता परस्पर. सताड उघडे टाकुनी दार, प्रेमे लगबगे जातसे. लोहे पाहता चुंबकाशी, उडी घेतसे त्या सरशी. मिठी पडे लोह चुंबकाशी, तैसे संता होतसे. तैसाची अमुचा हरिभक्त, सखाराम महाराज सांप्रत. होऊन या सावध चित्त, तत्पर इहलोक सोडावया. माघ मासाची वारी झाल्यावर, चैत्रमास पातला सुंदर. देशमुखासहित केसकर, विचार करीती ते धवा. देवाचा आला वाढदिवस, यास्तव लागती कार्यास. संते पाचारिले उभयतास, हेतू सांगती मनाचा. अवधी असे उत्सवाशी, तोवरी करावे नाम सप्ताहासी. ऐसे येतसे माझिये मानसी, सिद्धता आपण करावी. महाराजांचे ऐकता वचन, सवेची देती दोघे अनुमोदन. चैत्र वद्य तृतीये पासून, दिवस योजिला तयांनी. नाम सप्ताहाचा विचार ठरला, तृतीयेचा दिवस उगवला. संत सखाराम कीर्तनाला, उभे राहिले ते काळी.
टिकंभट आणि लोढारी भाविक भक्त ते अवसरी येऊन या मंडळी सारी घोष करीती नामाचा आहाराचा त्याग करून संत सखाराम करीती कीर्तन ऐसे संताचे देखोनी निर्वाण अन्न सोडिले गोविंदे तव महाराज वदते जहाले हे तो गोविंदा नव्हे भले आम्ही व्रत आरंभिले व्यत्यय नसावा या माझी आमच्या या व्रताची सांगता वैशाख शुद्ध चतुर्दशीशी निश्चिता तोवरी पंढरीनाथा अनंता प्रेम भावे आळवू पुढती योग नसे आमुचा कार्यभाग सरला येथीचा आपण स्वीकार करावा अन्नाचा व्यर्थ श्रमी होऊ नये संत सखयाचे ऐकता उत्तर मना माझी थरारला केसकर गोविंदराव करी विचार भविष्य बरवे दिसेना संताची आज्ञा मानुनी प्रमाण गोविंदराव करी भोजन परी उद्विग्न जाहले अंतःकरण पुढील भविष्य जाणूनी ग्रामीचे प्रमुख जन येती आम्हा सेवा सांग म्हणती संत सखाराम वदे तयाप्रती गोविंदा सर्व जाणतसे दायाद विभाग घेतल्या वाचून आपल्या वृत्तीची आशा सोडून बैसला असे संत होऊन तेणे क्रुद्ध नानू असे आपुल्या गुराढोरांसहित नानू राहतसे वाडीत तिने कळविले सखारामाप्रत इच्छा असे भेटीची तव संत सखारामे दिधले उत्तर चतुर्दशीस जाऊ बाहेर तेव्हा भेट होईल साचार व्यर्थ श्रम घेऊ नये इकडे गावोगावी समजली वार्ता समजताची भाविक भक्ता सुरू जाहला असे नाम सप्ता भजनी दिंड्या आणि ती काही मिळुनी भाविक भक्त वदती तेव्हा संताप्रत आपण असा बैसुनी स्वस्थ नाम संकीर्तन ऐकावे 2 सप्ताहापर्यंत अहोरात्र सखा संत उभे राहुनी पंढरीनाथाप्रत एक भावे आळवितसे अन्नमय प्राण कलित परी तीर्थ प्रसाद किंचित सेविता सामर्थ्य कैचे शरीरात राहता राहील सांगपा प्रकार ऐसा चालू असता शरीरासी आली क्षीणता भाविक भक्त सांगती तत्वता श्रवण भक्ती साधावी अक्षय तृतीयेसी मुहूर्ताचे स्तंभारोपण झाले साचे कार्य आरंभिले उत्सवाचे वाढदिवसा कारणे गावोगावीच्या मंडळीसी धाडिले आमंत्रण पत्रिकेसी भाविक भक्त ते समयासी येते जाहले आनंदे साधू संत जमले बहुत त्यातची भक्त लाड जातीत उपजलाची असे तो संत नगर देवळेकर जाणावा नाम जयाचे असे किसन संत सखारामाचा अनुग्रही जाण महाराजाप्रमाणे करी कीर्तन अहंभाव सोडूनी तयावरी असे बहुप्रीती तोही आला उत्सवाप्रती महाराजांची पाहता स्थिती कळवळा पोटी उपजला येताची घातले दंडवत प्रार्थिता जहाला जोडुनी हात आपण कीर्तन केले आजपर्यंत आता आज्ञा असावी बैसुनी ऐकावे कीर्तन दासाचिया बोला देवुनी मान करू आता आम्ही कीर्तन सन्निध आपण असावे किसन बुवा ऐसे वदता ते मानवले संताचे चित्ता देवा सन्निध आसन तत्वता घालावया सांगती महाराज जाहले आसनस्थ देवाकडे लावूनिया चित्त नामघोष अखंड वदनात करी वीणा वाजतसे एक्या करे चिपळ्या वाजती पायाचा चाळा सुरू ठेवती अहोरात्र जडली प्रीती नाम संकीर्तनी ते धवा उत्सव समारंभ बहुथोर गोविंदराव अति तत्पर असती कार्याकार्य धुरंधर उणे कोठे भासेना समाचार आल्या संताचा मान सन्मान राखिती तयाचा सामान सिधा पुरविण्याचा सर्वा लागी ते धवा तैशीच व्यवस्था अन्नदानाची बरदास्त राखिती पंक्तीची पंक्ती बैसता द्विजांची प्रार्थना करीती मोदाने अन्नदान इतर जनांसी प्रेमे घालिती सर्वांसी उणे न भासावे कवणाशी व्यवस्था ऐशी राखितसे नित्यक्रम ऐसा चालता शरीरी महाराजांसी क्षीणता येतसे दिवसेंदिवस निश्चिता तेणे चिंता सर्वांसी
चिंतातूर सर्व असता संतासी न होय कोणी वदता तव त्रयोदशी तिथी प्राप्त होता गोविंदराव बोलती शरीर हे अन्ना वाचून झाले असे अतिक्षीण तरी अन्नाचे करावे सेवन देहरक्षा या कारणे तव संत सखाराम वदती तीर्थप्रसादाची होतसे प्राप्ती त्या योगे शरीराप्रती बाधा आम्हा भासेना वाढदिवस देवाचा उदैक प्रसाद घेऊ अन्नाचा हाची संकल्प असे आमुचा मोडिता नये सर्वथा तव चतुर्दशी मुख्य दिवस सविता भगवान येता उदयास स्नान संध्यादी ब्रह्मकर्मास महाराज सारिते जाहले तव ग्रामीचे प्रमुख जन देशमुख देशपांडे आदी करून भक्तिभावे वंदुनी चरण वदते जहाले ते काळी आम्हावरी आजपर्यंत प्रेम ठेविले पुत्रवत संत महिमा कळला निश्चित कृपा प्रसादे तुमचेनी आता पुढती न दिसती हे चरण तरी कवणाते करावे नमन आमुचे उदास जाहले मन स्थिर करावे दयाळा आपण आम्हा सोडू पाहता तरी शरण रिघावे कोण्या संता तव महाराज वदती समस्ता संत गोविंद येथुनी तोची आता पुढती संत पुरला आमुचे मनीचा हेत सन्निध उभा पंढरीनाथ वाट दावा या कारणे तव विप्राते पाचारिती सहस्त्र नामावली म्हणावया सांगती पाचारिले गोविंदरावाप्रती जामोद करासी सन्निध अन्न दिधले का सर्वांसी कोणी नसावा उपवाशी याची करुणी चौकशी निवेदावे मजलागी तव कळविले संत सखयासी सर्वांची भोजने झाली समयासी आता प्रार्थना असे आपणाशी भोजन आपण करावे महाराज वदती ते अवसरी तीर्थप्रसाद द्यावा माझे करी पारणा हीच असे आता बरी पुढील मार्ग साधावया तीर्थप्रसाद आणुनी झडकरी देती तेव्हा महाराजा करी संत सखाराम सेवनी अंतरी समाधान पावला सन्निध गोविंदासी घेऊनी चिपळ्या हातात देऊनी तंबुरी तत्कंठी घालुनी माळ टाकिली गळ्यात चला पंढरीसी जाऊ रुक्मादेवी वरा पाहू डोळे निवतील कान मना तेथे समाधान संत महंता होतील भेटी अखंड नाचू वाळवंटी जन्म नाही बा आणिक तुका म्हणे माझी भाक अनाथ नाथा पंढरीनाथा सकळ जगाचा प्रेमळ पिता राई रुक्मिणी सत्यभामा माता ठाव द्यावा चरणासी गरुड हनुमंता तुम्हा नमस्कार नामा तुका पुंडरी कठोर सजन सावता दामाजी कबीर ठाव द्यावा चरणासी लुब्ध जाहलो प्रपंचाला धड प्रपंचना परमार्थ साधला परी लागलो तुमचे कासेला भवसागरी तारावे व्यर्थ गुंतलो माया मोहात प्रपंच परमार्थाचा गुह्यार्थ संत वचने कळला निश्चित भवसागर तरावया आजवरी चालविले व्रत आता पुरला मनीचा हेत आपुले ठाई न्यावे मजप्रत हेची मागणे दयाळा आपुला मार्ग असे निभ्रांत आचरिता पुरती मनोरथ सोडिता अहंकाराप्रत लाभ घडे परमार्थाचा मागणे आता हेची देई मज न्यावे आपुले ठाई पूर्वी इच्छा माझे आई पांडुरंगे दयाळे पंढरपूर वासिनी भक्त पालक जननी आपुल्या करे मज धरुनी चरणी नेई आपुल्या ऐसे देवाचे करुणी स्तवन गोविंदासी बोलती वचन भक्तीचे व्रत चालवी पूर्ण हेची सांगणे तुझ लागी शिष्य परंपरा चालवी व्रताते चित्ती राखुनी पंढरीनाथाते आचरावे उत्सवाते सालाबाद प्रमाणे भूतदया ठेवी सर्वाभूती द्वैत भावना नसावी चित्ती चालविता ऐशी रीती कृपा करील विठ्ठल संत व्रत असे कठीण टिळामाळांवर नसे प्रमाण आत्मशुद्धी हेची लक्षण संतांचे मुख्य असे पै महासर्प लोकनिंदेचा
दंश कराया टपला साचा, वर्षाव होता स्तुतीचा, भुलू नये सर्वथा. निंदा स्तुतीचा करुनी विचार, शोधुनी पहावे आपुले अंतर. विचार करीगा सारासार, शुद्ध मने वर्तावे. धूर्त कपटी नजिक येती, भोळ्या भाविका दूर लोटिती. तयाची ओळख करुनी चित्ती, शुद्ध मने वर्तावे. धनिक श्रीमंताचा आदर, गरीब दुबळ्यांचा अव्हेर. संतासी मारक विष दुर्धर, या समदुजे नसेची. आता खुंटले बोलणे, देवासी आरती करणे. प्रसाद सर्वा लागी देणे, समाधान राखी अंतरी. आता सर्वा असो नमन, सखा वेडा जाला पूर्ण. तव विप्र गर्जती वचन, सर्व प्रहरणायुधाय नम इति. तव गोविंद बुवा सत्वरी, वीणा देऊनी दुसऱ्या करी. आपण होऊनिया माघारी, बैसता जाहला तत्काळ. संत सखारामे ते अवसरी, देह टाकिला गोविंदावरी. पुंडलीक वरदा विठ्ठल हरी, जनगर्जना करीती पै. समय प्राप्त होता संतासी, देहावसान समयासी. गोविंद बुवाने देवनी अंकासी, टाहो फोडिला ते धवा. संत सखया मन विश्रामा, भक्तवत्सला सोडुनी आम्हा. गेलाशी नाथा वैकुंठधामा, आम्हा पतिता लोटुनी. आक्रोशे करीती तेव्हा शोक, मिळुनी ग्रामीचे सर्व लोक. कर्म साराया और्ध्व देहिक, सिद्धता करीती ते धवा. शके 1740, बहुधान्य नाम संवत्सरात. वैशाख शुद्ध चतुर्दशी प्रत, देह विसर्जन जाहला. काष्ठ जमवनी चंदनाचे, थवेच्या थवे आले लोकांचे. इंधन आणुनी कर्पुराचे, सरण रचिले ते धवा. चिते माझी देह संताचा, समंत्रक विधी तो अग्नीचा. करुणी संत गुणाचा, पाढा वर्णिती जन सर्व. इतुक्यात एक घडला चमत्कार, वाणी आला अमळनेरकर. अंबऋषीच्या बरडीवर, भेटी झाली संताची. वाण्याने पाहता संतासी, दंडवत घातले चरणासी. वदता होय तयापाशी, चोपडे ग्रामी होतो पै. तरी एकाकी आपण, कोठे होतसे प्रयाण. तव संत सखा वदती वचन, गुरुदर्शना निघालो. तरी तुवा एक करावे, गोविंद बुवा ते सांगावे. माझे नावे तया निरोपावे, माळ असे खोलीत. ती माळ शिवदास संतासी, पावती करावी झाशी कराशी. हेतू असुनी विसर मानसी, तरी तो तुम्ही साधावा. वाणी ऐसा निरोप घेऊन, संतासी करुनिया नमन. निरोप सांगाया कारण, येता जाहला मार्गासी. तव समाज देखिला जनाचा, मनी म्हणे स्मशानविधी कोणाचा. शोध करुनी पाहता तयाचा, आश्चर्य मानी मनात. भेट जाहली असे संतांची, दहनविधी तो दिसतसे साची. गती खुंटली मनाची, संत लीला कळेना. गोविंद बुवासी भेटून, सांगता जाहला वर्तमान. माळेची पटता खूण, जय जयकारे गर्जती. ऐसाची दुसरा चमत्कार, याच दिवशी घडला साचार. बुध्या बुवा अमळनेरकर, देशपांडे उपनावाचा. लक्ष्मीकांताचे मंडळात, असे तो परमभक्त. गृहस्थ वृत्ती करुनी राहत, सख्य असे संतासी. अर्चा प्रसंगी आला असता, प्रपंचा लागी पिंपळनेरासी होता. तयाने प्रश्न केला सखाराम संता, आपण जहाला कृतार्थ. मी राहिलो असे तैसाची, आशा धरुनी प्रपंचाची. सोय दावावी परमार्थाची, हीच विनवणी तुम्हासी. त्रासलो गा संसार तापा, पावलो आता अनुतापा. कृपा करुनिया संत बापा, मज दीनाते तारावे. अनुताप पाहुनी चित्ती, बुध्या बुवाशी संत वदती. प्राप्त घडी येता निश्चिती, पांडुरंग कृपा करील. ऐसे वदले अर्चा समयासी, ती गोष्ट राखुनी मानसी. प्राप्त होता वैशाख शुद्ध चतुर्दशी, जहाले प्रकट पिंपळनेरा. बुध्या बुवा असता गृहात,
हाक मारिली तयाप्रत. बुधोजी देशपांडे आला त्वरित, मिठी घातली संतासी. बुद्ध्याबुवासी वदती संत, तुझ कारणे आलो सांप्रत. टाळ काढून या करात, देते जहाले ते काळी. प्रसाद घ्यावा टाळाचा, नामस्मरणी ठेवी वाचा. वीट न मानिता प्रपंचाचा, मोक्षपदा साधावे. ऐसे वदुनी बुध्याप्रत, संत निघाले तेव्हा त्वरित. बुधोजी होऊनी सावचित्त, मागोमाग निघाला. इच्छागामी असती संत, तेथेची जहाले ते अलिप्त. बुधोजीने शोध बहुत, परी ना कळले तयासी. बुधोजी विचार करी मनात, मी असे की स्वप्नसृष्टीत. प्रत्यक्ष टाळ देऊनी माझे करात, असत्य कैसे मानावे. असो तिसरे दिवशी बुधोजी प्रत, वार्ता कळली निश्चित. वैकुंठवासी जहाले संत, चतुर्दशी माझारी. साक्षात्कार जाहला त्या दिवशी, प्रासादिक टाळ आपणासी. देवनी गुप्त जहाले या ठायासी, पावन केले पामरा. बुधोजीचा भाव जडला, हरिनामाचा चाळा लागला. संत सखारामाचे करुणी समाधीला, वैशाखी उत्सव चालवी. परंपरा तयाचे वंशात, अद्यापि असे चालत. उपजती तया कुळी भक्त, भक्तिमार्गा अनुसरती. संत सखारामाचा साक्षात्कार, क्षेत्री वास तयाचा निरंतर. जीर्ण वस्त्र होता परिकर, नूतन वस्त्र घेती पै. तैसेची जीर्ण देहाते टाकून, नूतन देहाते केले धारण. हे तो आले सर्वा कळून, गुप्त असती क्षेत्रात. संत लीला न कळे कवणासी, जिंकिले असे जन्म मरणासी. तयाच्या लीला पाहता दृष्टीसी, असाध्य काही दिसेना. जे जे इच्छितील मनात, ते ते होतसे निभ्रांत. मायाबद्ध मानवाप्रत, कैसे निते कळावे. असो व्यावहारिक जी का रीत, और्ध्वदेहिक कर्माप्रत. दक्षिणादाने शास्त्र संमत, अन्नदाना अर्पिले. आता शेवट जहाला कथेचा, येथवर भाग असे संताचा. वदविता पांडुरंगची साचा, माईक वार्ता नरहरी. संत सखारामाचे पश्चात, शिष्य परंपरा विद्यमानापर्यंत. तयाचे वर्णन संकलित, ये ग्रंथी निरोपिले. संतासी कळता निधन काळ, गोविंदबुवाचे गळा घातली माळ. व्रत चालाया बहुनिर्मळ, पांडुरंग सेवेचे. दक्षिण प्रांत निजामाचा, आश्रय मिळवाया पेशव्यांचा. आश्रय करुनी राजे बहादरांचा, जामोद ग्राम सोडूनी. संत सखारामाचा वशिला लावूनी, पेशव्यांसी करावा आपुला धनी. ऐशी इच्छा धरुनी मनी, संत सेवा करीतसे. परी ईश्वराची अघटित लीला, संत समागम घडता भला. आपणची संत होऊनी बैसला, जगदुद्धारा कारणे. संत गोविंद कुशाग्र बुद्धीचा, मेळ लाविला सर्व कामाचा. तो भाग निवेदूसाचा, श्रवण करा भाविक हो. देखरेख करावी देशमुखाने, भूम परांडेकर गोपाळ देवाने. पुजारी राहुनी नित्य पूजा करणे, रामा मांडळचा भजनासी. वाडीत व्हावे नित्य पुराण, म्हणूनी पुराणिक नेमिला नारायण. गांधलीकर सखाराम पंत जाण, कारभारी नेमिले तयासी. दुय्यम प्रतीचा कारभार, खंडेराव नेमिला चतुर. आणि काही सेवाधारी साचार, वाडी माझी नेमिले. माधुकरी पुजाऱ्याने आणून, सर्वांसी घालावे येथे भोजन. आलेल्या अतिथाते अन्नदान, विनमुख न धाडावे कोणासी. ऐशी व्यवस्था वाडीची, गोविंदबुवाने बैसविली साची. आता व्यवस्था उत्सवाची, पुढले अध्यायी निवेदू. माईक यात्रेचे कथन, रथ पालखी उत्सव जाण. ते सर्व कथा विधान, पुढले अध्यायी वदू आता. मुडीकर कृष्णा चौधरीची कथा, ती भाविक भक्त ऐकता. नाशितसे भवभय व्यथा, चरित्र श्रवणे करुनी. संत चरित्र ग्रंथ सुंदर,
भाव ठेवुनी संतावर लिहिता जाहला नरहर संत कृपे करुनी संत चरित्र जे का ऐकती भाव ठेवुनी ग्रंथावरती अन्नदानाची करीती शांती इच्छित फळ प्राप्त तया संत सखाराम चरित्र लीलामृत भक्ती ज्ञान वैराग्य भरित भाविक भक्त सदा परिसोत 33तमोऽध्याय रसाळ हा. श्रीकृष्णार्पणमस्तु.